हाय गाईस. तर खालून जमिनीपासून म्हणजे गावापासून लोहगड फोर्ट आहे 5 किलोमीटर्स. आम्ही आलो अजून आम्ही एंट्रीला पण नाही पोहोचलोय. तेवढ्यात आमची बँड वाजली. बँड बिकॉज ज्या लोकांची गाडी होती ते लोक जरा घाबरत होते की त्यांची गाडी खराब नको व्हायला. आणि इकडे साईडला तुम्ही बघू शकता पार्किंगची व्यवस्था आहे. खाली शेण वगैरे आहे बघून मला अजून पण एंट्री पॉइंट नाही दिसत आहे. से हाय. हाय. से हॅलो. अजून जायची सुरुवात नाही आपली. हाय पलक. हॅलो. ओके गाइस, सो आम्ही इथे गाडी लावली आहे. मला हसू येते तुमच्या समोर. मैं लूंगी नहीं. नीचे हमारी पड़ गई थी. कंटिन्यू मिल गया रहता है. पूरा वाला सीधा वायरल हिट. हाय तो बोलो. अरे हाय नमस्ते. हाय हेलो. हाय ना यार. काय जाता जाता रस्त्यात विसापूरही लागतो, तर तिकडे साईडला टर्न घेतल्यावर तुम्ही विसापूर जाऊ शकता. मागे आहे विसापूर फोर्ट, तुम्हाला दिसत असेल. पण आम्ही लोहगड बोलून आलोय तर लोहगडलाच जाणार. आणि आमच्यात कॅपॅसिटी असणार तर आम्ही विसापूरही जाणार. येस, आम्ही आता येस लोहगड वरचा विसापूर आहे. आय थिंक सो. यार खूप दूर आहे. नाही दिसतोय आता गड ऑलमोस्ट. मत कर रे मत कर. थोड़ा सा हनुमान जी गुस्सा कर दिए ना, कहाँ से छलांग मारे पता नहीं चले. राग येतो ना त्यांना. ओके गाईस, तर हे आहे लोहगड घेरेवाडी गाव आणि इथून मग समोरच आहे आपला लोहगड. सो आता आपण ऑलमोस्ट त्याच्या एंट्री जवळ पोहोचलोय. इकडे पण तुम्ही गाड्या लावू शकता. थोडं कमी डिस्टन्स चालावं लागेल. आणि इकडे खूप सारे माकड आहेत. सो जरा घाबरून चालावं लागतं. गाईज इथे खाली खूप सारे हॉटेल्स आहेत, तर तुम्ही चाय नाश्ता वगैरे करू शकता. तर गाईज हा आहे लोहगडचा एंट्री पॉइंट. इकडून आपल्याला एंट्री करायची आहे. इकडे खूप सारे लोक आले सहलीसाठी, सो म्हणून एवढी गर्दी आहे. मेरे पीछे ज्यादा कंटेंट है. गाईस, तर आम्ही जरा बसलोय. 2 मिनिट जस्ट चढलो आणि जस्ट थकलो. चढताच थकून गेलो. आय मीन बोला ना रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बस हर हर महादेव. देख उधर देख. आमच्यापेक्षा लहान आहेत पण त्यांच्यात जास्त एनर्जी. अरे तो कितने है वो? कितने है क्या? बहुत है. उनको ट्रेन किया हुआ है. उनकी शादी की शाल आई है इसलिए. उनमें से कुछ यहाँ और ये लोग बेचारे काम से आए इसलिए इनमें बिल्कुल एनर्जी नहीं है. चिल्ला रहे थे. इवन आज हमारी सैलरी क्रेडिट हुई है फिर भी नहीं है. कम हुई है ना. वो मत बोल कम हुई है, ज्यादा हुई. कम हुई सैलरी. हुई ना, खुशी होनी चाहिए. ओके गाइस, तर माझ्या मागे आहे तिकीट घर. इथून तिकीट काढायचंय, नंतर वरती जायचंय. चलो 8 टिकट मिले, 9 जन जा सकते बोला उन्होंने. एक तिकीट फ्री मध्ये जे माझं आहे. माझं आहे मामडे, मी नाही देणार. मैंने निकाला. जा चल. यह किला इंद्रायणी और पवना नदियों की घाटियों को अलग करता है और उसकी रणनीतिक स्थिति के कारण इसका ऐतिहासिक महत्व बहुत अधिक है. यह किला मोरघाट दर्रे के पास स्थित है, जो प्राचीन समय से ही महत्वपूर्ण मार्ग रहा है. इस स्थान पर कई राजवंशों ने शासन किया, जैसे चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, निजाम, मुगल और मराठा. यही कारण है कि यहाँ पश्चिम में लोहगढ़ और पूर्व में विसापुर 2 जुड़वाओं किले बने. लोहगढ़ किले में प्रवेश के लिए 4 मुख्य द्वार हैं: गणेश दरवाजा, महादरवाजा, नारायण दरवाजा और हनुमान दरवाजा.
इस किले का एक खास हिस्सा है पश्चिम की ओर निकला हुआ एक लंबा और संकरा पठार, जिसे स्थानीय लोग विंचू काटा कहते हैं, क्योंकि इसकी आकृति बिच्छू के फन जैसी दिखाई देती है। किले के भीतर स्थित है एक प्राचीन हाय गाईज, तर इथून पण बरंच डिस्टन्स आहे, तुम्ही वरती बघू शकता. तर त्या वरच्या टोकाला आपल्याला जायचं आहे. सो चला. हे काय असेल हे? तर इथून मे बी दुश्मनवर वॉच ठेवत असतील. म्हणजे इथूनच शिवाजी महाराजांना कळत असेल की कोण दुश्मन येतंय जातंय. तुम्ही बघू शकता इथून सगळं दिसतंय. तर हा सिक्रेट रस्ता आहे किंवा सिक्रेटली वॉच ठेवण्यासाठी आहे. इधर ऊपर भी है. हाय गाईज, तर इकडून तुम्ही बघू शकता, इकडून पण एक सिक्रेट नजर ठेवण्यासाठी छोटूस असा रस्ता आहे आणि इकडून डायरेक्ट म्हणजे खाली जायचा रस्ता पण आहे. जरा किधर के हो तुम मनीष? नहीं भाई, ये क्या करने का? किधर के है तुम? खानदेश. खानदेश का? वरच्या टोकावरून लोहगड एवढा सुंदर दिसतो ना की काय सांगू. तुम्ही पण बघू शकता किती छान दिसते. आणि मध्ये ना एक पाण्याचं असं झरा टाईप होतं आणि असं बंद होतं ते, म्हणजे खूपच युनिक वाटलं मला ते. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो हनुमान दरवाजाला. मतलब पहले जो मुसीबत निकालता ऑब्स्ट्रक्शन गणेश, दूसरा नारायण जो प्रोटेक्शन देता है, तीसरा हनुमान शिव जी का अवतार जो रोक देता है एनिमीज को, चौथा ऊपर शिव जी से रहेंगे टॉप. ठीक है गुरुजी. ओके गाईस, तर फर्स्ट दरवाजा होता गणेश दरवाजा, सेकंड होता नारायण दरवाजा, थर्ड होता हनुमान दरवाजा आणि फोर्थ पण आहे. तिसऱ्या दरवाजानंतर एक छोटूसा दरवाजा लागतो. तर तिथे एवढी भारी हवा येते ना, म्हणजे कोणताच AC किंवा फॅन त्या हवेला बीट नाही करू शकत. एकदम खतरनाक भारी वाटत होतं त्या प्लेसला. ओके गाईस, तर हा आहे लास्ट दरवाजा म्हणजेच महादरवाजा. तर वरती जाऊन पूर्ण म्हणजे तिथे जे जे प्लेसेस आहेत त्यांची छान अशी माहिती वगैरे दिली आहे. छान असे बोर्ड्स लावले आहेत. सो तिथं आम्ही मस्तपैकी सगळी माहिती बघितली. हेलो गाइस, चैनल टू माय वेलकम. हाय गाईस, तर आता आम्ही फायनली पोहोचलो आहे टॉप पॉइंटला लोहगडच्या. चैनल टू माय वेलकम. इट वॉज नॉट डिफिकल्ट बट इट फेल्ट डिफिकल्ट. ये लोग दिखा नहीं रहे. उनकी बहुत जान थक निकल गए, गई. पूरी जान निकल चुकी. हा, खाली थोडं पण वरती आल्यावर खूप भारी वाटलं. अशी हवा लाईफ मध्ये कधीच नाही खाल्ली, अशी हवा होती. खरंच एकदम गार, असं एकदम गार हवा होती. वरून व्ह्यू बघून सगळी थकान. सगळी थकान गेली आमची. त्यानंतर वरती गेल्यावर एक मकबरा पण होता. त्याच्यानंतर आपल्याला अजून इथून थोडंसं पुढे जायचं आहे. पुढे गेल्यावर हे सभागृह आहे. मे बी इथे आपले राजे महाराजे सभा भरवत असतील, काही डिस्कशन मीटिंग वगैरे होत असतील त्यांच्या त्या काळात. त्याच्यानंतर इकडे आहे छान असं मंदिर आहे. त्याच्यानंतर आहे तलाव, त्र्यंबक तलाव म्हणून आहे. खूप सुंदर असा तलाव आहे. छान अशा पायऱ्या आहेत त्याच्यातून मध्ये जाण्यासाठी. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यावर अजून एक विहीरसारखं आहे. तळं पण म्हणू शकता तुम्ही. हे तळ्यासारखं होतं एक. गड किल्ले पाहण्यात एक वेगळाच गर्व आणि आनंद होतो आणि ती फिलिंग इथं आल्यावर खूप डिफरंट फिलिंग आहे आणि खूप भारी वाटतं. तर माझं पण एक ड्रीम आहे. ड्रीम इन द सेन्स की मला करायचं आहे, म्हणजे मला सगळे गड किल्ले बघायचे आहेत महाराजांचे आणि ते आपण नक्कीच करूया. तर आतापर्यंत मी जवळपास 2 ते 3 किल्ले बघितले. सिंहगड, त्याच्यानंतर लोहगड आणि तिसरा गड मी पाहिलाय तो म्हणजे प्रतापगड.
आणि गाईज इथे छान असं बगीचा पण आहे, छोटी छोटी फुलं आहेत. तर ही ती खोल अशी विहीर आहे. मे बी पाणी स्टोअर करण्यासाठी त्या काळात यूज करत असतील. आणि हा आहे विंचू काटा. हा जो तुम्हाला मी दाखवते, विंचूच्या आकाराचा असं गडाला लागून एक कडा आहे, तर त्याच्यामुळे विंचू काटा असं नाव पडलं आहे. तर मी इकडे पुढच्या डायरेक्शनला पुढे तर मी जाणार नव्हती, कारण मी खूप जास्त टायर्ड झाली होती आणि इथून पुढे माझे बाकीचे टीममेट्स जात होते, सो मी त्यांना जाऊ दिलं. थोडा रस्ता डेंजरस आहे. आधी हा बंद केला होता, कारण इथून खाली पडण्याची वगैरे पण शक्यता आहे. म्हणून जर तुम्ही गेले तर म्हणजे काळजी घ्या, व्यवस्थित जा आणि व्यवस्थित या. कारण तिथं कडेला काहीच असं प्रोटेक्शन वगैरे काहीच नाही आहे. जर थोडा पण पाय घसरला तर डायरेक्ट खाली जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला मी गडावरून दाखवते की किती सुंदर दिसतो बघा लोहगड. खूप सुंदर आहे लोहगड, म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडला आत्तापर्यंत. अजून बाकीचे गड तर मी बघितले नाही आहे, पण खूप भारी होता. त्याच्यानंतर एका मुलीची बॅग एका माकडाने चोरून घेतली आणि त्या बॅगमध्ये खूप सारा खायचा सामान होता आणि त्या माकडाने सगळं खायचं सामान एक एक करून काढून घेतला. पण ती बॅग अशा ठिकाणी अडकवून टाकली ना की तिथून काढणं खूप मुश्किल होतं. तिच्या मैत्रिणी लिटरली पळून गेल्या. त्या म्हणत होत्या की चल तू पण चल, बॅग सोडून दे, त्या माकडांच्या मागे नको लागू. त्या मुलीने बॅग पण सोडून दिली, तिचा स्टोल वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या त्या पण सोडून दिल्या. नंतर तिला आठवण आली की अरे आपल्या बॅगमध्ये चावी पण आहे. मग ती परत आली एकटी, तिच्या मैत्रिणी नाही आल्या. दुसरे लोक थांबले होते तिच्यासाठी, इवन जे लोक तिला ओळखत पण नाही, आणि आमची पण टीम वगैरे सगळे थांबले होते. तर त्यानंतर म्हणजे बराच वेळ ते माकडं थोडे हिंसक होते. तर त्याच्यानंतर एका मुलाने हेल्प केली, तो स्वतः वर चढला आणि त्याने कशीबशी ती बॅग तिला काढून दिली, कारण त्याच्यात चावी होती त्यांच्या रूमची वगैरे. सो ती बॅग म्हणजे काढणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि दगड वगैरे असल्यामुळे सगळी ते रिस्की होतं काढणं. हाय गाईज, तर वरती एका माकडाने एका मुलीची बॅग हिसकावून घेतली होती आणि त्याच्यात तिचं सामान होतं. तर तिच्या मैत्रिणी तिला म्हणत होतं की बॅग सोडून दे आणि चल. तर ती बॅग सोडायला पण तयार होती. नंतर तिला आठवलं की बॅगेत चावी आहे. सो ती तिथंच थांबली, कारण तिची बॅग होती. सो तिला थांबणं होतं आणि बाकीच्या तिच्या मैत्रिणी बॅग पळून गेल्या आणि आम्ही थांबलो होतो. इवन दुसरे लोक थांबले होते, पण तिची मैत्रीण स्वतः थांबली नाही. आणि नंतर मग एका मुलाने हेल्प केली, तर तिची बॅग वगैरे भेटली. थोडं अवघड ठिकाणी त्या माकडाने तिला अडकवून टाकलं होतं. माकडाला फक्त खायचं सामान हवं होतं. सो अशा ठिकाणी जाताना खूप काळजी घ्या. जर तुम्ही खायचं सामान घेऊन जाताय बॅगेमध्ये वगैरे, ते माकड डायरेक्ट हिसकावून घेता. आणि पैसे कॅश वगैरे सांभाळून ठेवा. आणि अशा लोकांना ओळखा आला आयुष्यात की ते कसे असतात. सो आयुष्यात तुमच्यासोबत जे तुमचे फ्रेंड्स आहे ते किती रिअल आहे, किती चांगले आहेत, हे फक्त वाईट वेळेतच कळतं. तर मी आजचा हा व्लॉग इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. तोपर्यंत पुन्हा भेटू परत एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.